श्री तेज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हिरवी मिरचीचे लोणचे तयार करत आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, लिंबू, मोहरी डाळ आणि मीठ। साहित्यामध्ये मी लाल तिखट आणि हळद दाखवलेली नाही आहे, पण आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। साधारण मी अर्धा पाव हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहू द्यायचं नाही आहे। आपल्याला जशी पाहिजे तशी मिरची तुम्ही कापू शकता, परंतु मी छोटे छोटेच मिरचीचे काप केलेले आहेत। दुसरीकडे साधारण अर्धा पाव तेल आपण गरम करून घ्यायचे आहे। तेल छान गरम झालेले आहे। कापलेली हिरवी मिरची एका बाउलमध्ये घ्यायची आहे। लोणचं तयार करत असताना बाउलसुद्धा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे आपल्याला, कारण एकही पाण्याचा थेंब त्याच्यामध्ये जाता कामा नये। त्यामध्ये 2-2.5 चम्मच मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारण अर्धा पाव मोहरी घेतलेली आहे, मी ती टाकून घेतलेली आहे। मोहरी छान मिक्स करून घ्यायची। मला असं वाटलं की थोडी मोहरी कमी झाली, म्हणून मी थोडी मोहरी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला टाकायची असेल तर टाकायची, नाहीतर नाही टाकली तरी चालेल। तीन लिंबाचा रस बाजूला एका वाटीमध्ये काढून ठेवला होता, तो नंतर या मिरचीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून आपल्याला घ्यायचा आहे तो। तेल कोमट असतानाच त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आहे। नंतर त्यामध्ये 1 मोठा चम्मच भरून तिखट टाकून घ्यायची। तिखट तेलामध्ये छान मिक्स करायची। मिक्स झालेली तेल, तिखट, हळद बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे। तेल टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून तेल पूर्ण मिरच्याला लागेल। अशा प्रकारे एकदम साध्या पद्धतीने हिरवी मिरचीचे लोणचे तयार झालेले लोणचे काचेच्या भरणीमध्ये भरताना सुद्धा आपल्याला खूप काळजीपूर्वक भरणी स्वच्छ धुवून कापडाने पुसून नंतरच त्यामध्ये लोणचं भरायचे आहे। भरणीमध्ये लोणचं भरल्यानंतर 4-5 दिवस लोणचं छान मुरू द्यायचं आहे। अशा प्रकारे आपले चटपटीत हिरवी मिरचीचे लोणचे तयार। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।